पुणे विमानतळावर लढाऊ विमानाचं लँडिंग. अचानक गिअरमध्ये बिघाड झाला आणि सगळंच ठप्प झालं. शुक्रवारी रात्री पुणे विमानतळावर थरारक घटना घडली. रात्री 10:30च्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाचं लँडिंग सुरू असताना अचानक लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला. त्यामुळं विमानाचं हार्ड लँडिंग झालं आणि ते धावपट्टीच्या मध्यभागीच अडकून पडलं. सुदैवाने विमानातील वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या एका घटनेमुळे पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक तब्बल 9 तास ठप्प झाली, ज्यामुळे शेकडो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पण कोणत्याही नागरी मालमत्तेचं नुकसान झालं नाही, ही दिलासादायक बाब आहे. पण या घटनेमुळे तात्काळ रात्री 11 वाजल्यापासून लोहगाव विमानतळावरील धावपट्टी नागरी विमानांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली. यामुळे पुणे येथून उड्डाण करणारी आणि पुण्याकडे येणारी दोनही प्रकारची हवाई वाहतूक ठप्प झाली. तब्बल 9 तास विमानतळ बंद राहिल्यानं एकूण 30हून अधिक विमानं रद्द किंवा वळवण्यात आली. पुण्याकडे येणारी किमान 8 विमानं सुरत, गोवा, नवी मुंबई, चेन्नई आणि कोइंबतूर यांसारख्या शहरांकडे वळवण्यात आली. तर इंडिगो आणि अकासा एअरसह अनेक कंपन्यांची पहाटेची दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि वडोदरा इथं जाणारी उड्डाणं रद्द करावी लागली. मध्यरात्री विमानं रद्द झाल्यामुळं आणि विमानतळावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळं प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अनेक प्रवासी रात्रभर विमानतळावर ताटकळत बसलेले. त्यांना एअरलाईनकडून प्रवास रद्द करून परतावा घेण्याचे किंवा थांबण्याचे पर्याय दिले जात होते. घटनेची माहिती मिळताच नागरी विमानचालन राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ हवाई दल आणि विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी सोशल मीडियाद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं आणि विमानतळ पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं सांगितलं. धावपट्टीवर अडकलेलं लढाऊ विमान हटवण्यासाठी हवाई दलाच्या तांत्रिक पथकानं रात्रभर युद्धपातळीवर काम केलं. क्रेन आणि इतर अवजड यंत्रसामग्री वापरून विमानाला धावपट्टीवरून हटवण्यात आलं आणि दुरुस्तीचं कामही करण्यात आलं. अखेर सुमारे 9 तासानंतर शनिवारी सकाळी 7:30 वाजल्यापासून विमानांचं उड्डाण आणि सकाळी 8 वाजल्यापासून लँडिंग सुरू करण्यात आलं. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन विमानसेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी भारतीय हवाई दलानं कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाडामागे नेमकं काय कारण होतं याचा शोध आता घेतला जाणार आहे. दिवसभर पुण्यातील विमान वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.